मित्रांनो आता कल्पना टेस्ट करेल. कल्पनाला सांगायची गरज नाही आहे की ती कशी बोलेल काय बोलेल, टेस्ट कसा आहे वगैरे वगैरे. टेस्ट मीच खूप तुम्हाला सांगून दिलं रिव्ह्यू. तिला बोलायची गरज नाही. इतकं सुंदर बनलेलं आहे, इतकं काय म्हणतो आता डेंजर बनलेले आहे. अगं कसं बनले? खूप छान, जबरदस्त. हे बघा मित्रांनो, एकदम काळं मटण. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहोत काळा रस्सावाला चिकन. तर त्याच्यात आपण मसाल्यासाठी खोबरं, कांदे, आलं, लसूण आणि मसाले वगैरे घालणार आहोत. आणि आपण काळं चिकन बनवणार आहोत मस्त चुलीवरचं. आपला चुली पण आता रेडी आहे. आणि ते कढईनंतर ठेव. विस्तू पेटला ना तर कांदे टाकावे लागतील. कांदे आणि हे खोबरं भाजून घे आणि मग मसाले तयार कर. मग चिकनला सुरुवात करू. रेसिपीला सुरुवात करू आपण. विस्तू चिटू दे मित्रांनो. विस्तू पेटला आहे आणि आता विस्तू पेटल्यानंतर आपण याच्यात खोबरं टाकूया. आणि तोपर्यंत लसूण वगैरे, अद्रक वगैरे त्याचं पेस्ट करून ठेवू. तर मित्रांनो, आता खोबरं टाकूया आपण. खोबरं पण भाजून घेऊ, मस्त काळा करून घेऊ. आपल्याजवळ काळा मसाला नाही आहे, पण करू प्रयत्न. माऊली काळा मसाला मागावा पडेल. मित्रांनो, खोबरं मस्त भाजलं गेलं आहे, मस्त त्याला आग लागली आणि कांदे पण भाजले गेलेत. तर आपण मस्त ह्याचं वाटण तयार करूया आणि काढून घे. झालंय. बघा मित्रांनो, खोबरं मस्त भाजलं गेलं आणि त्याला मस्तपैकी आता याच्यात वाटून घेऊ. हे बघा, मध्ये काही नाही. आता कांदे पण काढावं लागतील. कांदे पण काढून घे. परातीत काढू का? कांदे भाजले का चांगले? हां, हे बघा. हे काढू काय? मित्रांनो, वाटणसाठी आपलं खोबरं आणि हे कांदे वगैरे, कोथिंबीर आणि अद्रक लसूण सगळे रेडी आहे. फक्त आता चिकन वगैरायचं बाकी आहे आणि तेही आपण लवकर सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि एक कमेंट करा. मित्रांनो, मस्त आता आपण कांदे वगैरे ते वरचं साल वगैरे काढून घेऊ आणि वाटणसाठी तयार लागूया.
मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. कांदे वगैरे झाले, ते खोबरा वगैरे टाकू. खोबरं पूर्ण एक खोबरं टाकूया आणि मस्तपैकी गरम आहे. चाकूतून कापून टाक त्याला. वास किती भारी येतोय. एकदम चुलाचा स्वाद बेकार चांगलाच असतो, एकदम मस्त असतं, बेकारनी चांगलं असतं आणि त्याचं सुगंधही खूप छान असतं आणि जेवणही खूप छान असतं. त्याच्यात लसूण टाकूया आपण आणि अद्रक आहे थोडंसं. ते कोथिंबीर पण टाक. कोथिंबीर पण घालूया दोस्त मित्रांनो आणि मस्त काळा मसाला बनवूया. मित्रांनो, तुम्ही काळा रस्साचं चिकन तुम्ही खाल्ला असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. कसं आहे असं. आपण त्याला वाटून घेऊया मित्रांनो. वाटण मस्त बारीक झालं आहे मित्रांनो, एकदम काळा काळा झालेला आहे आणि आता याला काढून घेऊ. हां, काढू का? या वाटीमध्ये काढून घे. मस्तपैकी काढून घेऊ मित्रांनो. काय काळा मसाला खूप सुंदर तयार झालेला आहे आणि हे बघू शकता तुम्ही, ती जबरदस्त काळा झालेला आहे. आणि तर मित्रांनो, आता आपण चुलीवरती कढई ठेव आणि मस्तपैकी चिकनला कडका देऊया. करूया. आता पहिले तेल घालणार मित्रांनो. तेल वगैरे गरम झालं का मग आपण टाकूया त्याच्यात खोबरं, लसूण वगैरे वगैरे मसाले ते टाकूया आणि रेसिपीला तयार करूया. तर मित्रांनो, वाटण टाकूया. एकदम मस्त काळं झालेलं आहे. आपल्याला काळं चिकन बनवायचं आहे रस्सावाला. त्या मागच्या रेसिपीमध्ये आपण ग्रेव्हीवाले बनवले, पण आता बाजरीच्या भाकरसोबत ती मस्त काळं चिकन बनवून खाऊया मित्रांनो. मसाल्याचा खुशबू खूप सुंदर येत आहे आणि काय भारी वाटतंय मित्रांनो. बघा तुम्ही, काय मसाले टाकायचं काम नाही. हां, काय बोललीस? का मसाला टाकायची काय गरज नाही. का मसाला झाला येतोय ऑलरेडी. आपल्याला मित्रांनो बघा काय वास काही येतोय. टमाटे टाकू का? 2 मिनटं थांब. पहिले मस्त परतून घे, मग टमाटे टाक, मग चिकन वगैरे घे. तर मित्रांनो, भारी वास येतोय. वास खूप भारी येते. मस्त ओरिजिनल चुलीवरचं जेवण आपण बनवत आहे मित्रांनो. गावठी कोंबडी असायला पाहिजे होती मित्रांनो, पण आपण एक दिवस गावठी कोंबडी पण आणू. पण आज ब्रॉयलरसोबत बनवून खाऊया.
टमॅटो, एक टमाटा भरपूर आहे. जास्त टमाटे टाकल्यावर खट्टी होऊन जाते भाजी आणि मजा नाही येत. थोडासा 1 चम्मच मीठ टाक. थोडंसं टाकूया, खाली लागायला नाही पाहिजे म्हणून. तर मित्रांनो माझे मसाले जाणार, मसाला, चिकन मसाले वगैरे जाणार आणि हळद, गरम मसाला, गरम मसाला, जिरं टाकून दे ना पहिले. धना पावडर, मिरची पावडर घरगुती, मिरची, सगळे आपले घरगुती मसाले आहेत मित्रांनो. आणि बस जिरं टाकूया. कुठून टाकायला पाहिजे होतं ना. असू दे ग. काय भारी वास येत आहे मित्रांनो. तर मसाले वगैरे घालूया मित्रांनो आणि त्याला मस्त मिक्स करून घेऊया. खरंच जबरदस्त दिसत आहे मित्रांनो. ही रेसिपी कशी वाटते मित्रांनो, तुम्ही सबस्क्राईब करा आणि विजिट करा. तर मित्रांनो आपण आता चिकन याच्यात टाकूया. तर आपलं चिकन मस्तपैकी कढईमध्ये गेलं आहे आणि त्याला मस्त मिक्स करूया. बघू शकता मित्रांनो आपला चिकन कसं बनतंय. आता त्याला झाकून दे. आता चिकन झाकून देऊ आणि 5-10 मिनटासाठी मग त्याच्यात पाणी ओतूया. तर बघूया मित्रांनो, चिकन थोडासा अजून शिजायचं बाकी आहे. काय भारी वाटतंय बघा मित्रांनो. किती भारी टाकून देऊ का? मित्रांनो आता पाणी ओतूया त्याच्यात. पूर्ण टाक. काय भारी दिसते मित्रांनो बघा, खूप जबरदस्त. तर मस्त उकळी फुटू द्या. उकळी आली का मग मस्त जेवूया, भाकर बिकरी बनवूया. हे बघा मित्रांनो काय भारी वाटतंय की नाही काळा चिकन रस्सा. बघू शकता मित्रांनो उकळी येत आहे आणि एकदम बघा एकदम काळं दिसतंय. खूपच छान वाटतंय. बघा मित्रांनो काय भारी उकळण आली आहे, शिजलं आहे प्रॉपर. वाटतंय की नाही मित्रांनो काळा चिकन रस्सा? वाटतंय का नाही तुम्हाला? मला नक्की कळवा तुम्ही कमेंटमध्ये. प्रॉपर बनवला तर आता त्याच्यात कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घाल. तो मित्रांनो आता कोथिंबीर ॲड केली आपण आणि बघा काय भारी वाटते मित्रांनो. बघा एकदम ओरिजिनल काळं चिकन. हे बघा दिसलं का? करा अजून मोठ्या सावट्या. मित्रांनो चिकन प्रॉपर शिजलेलं आहे आणि आपण त्याला उतरून घेऊया मस्तपैकी. बघा एकदम ओरिजिनल काळं चिकन.
काहीतरी आली टाकून जे. आता भाकरी बनवायची मित्रांनो, भाकरीसोबत खाऊया. इथं तवा ठेवला आहे कल्पनाने. तर मित्रांनो आता भाकर बनवायचं चालू आहे. भाकरी बनल्यावर आपण मस्त चुरून मुरून भाकर खाऊया. एकदम गावठी टाईप आपलं रेसिपी बनली आहे. आणि मस्त चुलीवरचं जेवण तुम्हाला कसं वाटतं मित्रांनो, ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही नक्की आम्हाला कळवा. बघा मित्रांनो, आपली भाकरी मस्त तयार झाली आहे. कल्पनाने बनवलेलं आहे. तर आता चुलीवरती तिला भाकरी. गरम झाला का चूल? हां, नाही झाला. तर मित्रांनो, भाकरी बनल्या आहेत आणि आता पण आता त्याचं टेस्ट करून बघू चिकनचं. आपण बघू शकता किती तरी आलेली लाल 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 काळी काळी आहे बघा मित्रा. लाल आणि काळी दोघं मिक्स आहे. आता आपण वाढूया. तर मित्रांनो, मस्तपैकी आपल्याला वाढून दिलेलं आहे. आता आपण टेस्ट करू. त्याच्यामध्ये भाकर मोडू का? हो, भाकरी द्या मला त्याच्यात. आणि मित्रांनो, कसं टेस्ट लागतं आपण बघूया. बघा, आपल्याला भाकरी दिली आहे तर आपण खाऊया. तर या मित्रांनो जेवायला. मित्रांनो जेवायला या. आपल्या चिकन, काळा चिकन रस्सा एकदम प्रॉपर शिजलेला आहे आणि एकदम चांगलं खुशबू येत आहे. मस्त आपण भाकरी चुरून मुरून खाऊया. मग टेस्ट कसं लागतं आपण बघूया. बाजरीची भाकर सोबत खाण्याची मजा वेगळी. हे बघा मित्रांनो, असं चुरून मुरून खाल्ल्याची मजा वेगळी आहे. एक नंबर बनले. आणि जे आपण खोबरं आणि कांदे भाजून जे आपण मसाला तयार केला आहे त्याचा एकदम स्मोकी टेस्ट येते आणि खूप छान असं चिकन बनलेलं आहे मित्रांनो. फार मजा येते खायला. हे बघा, शिजले, प्रॉपर शिजले.
अन्नासोबत टेस्ट करूया. तर मित्रांनो, चुलीवरचं जेवण जे असतं ते त्याचं टेस्ट एकदम छान असतं. एकदम खूप म्हणजे जेवणाला खूप आपण जेवण करतो खूप आवड असते त्याची. आणि जेवताना 2 भाकरी सहज खाऊ शकतो आपण. एकदम शिजलेलं आहे मित्रांनो, मस्त शिजलेलं आहे आणि टेस्ट एकदम खूप छान बनलेली आहे. कल्पनाने खूप छान बनवलेली आहे. खूप खूप धन्यवाद कल्पना, माझ्यासाठी चिकन बनवून दिली. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आम्ही कोणत्या भाषेमध्ये बोलावं ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा आणि नक्की सांगा आम्हाला. मित्रांनो, मिळतो पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता कल्पना टेस्ट करेल. कल्पनाला सांगायची गरज नाही आहे की ती कशी बोलेल, काय बोलेल, टेस्ट कसा आहे वगैरे वगैरे. टेस्ट मीच खूप तुम्हाला सांगून दिलं रिव्ह्यू. तिला बोलायची गरज नाही. इतकं सुंदर बनलेलं आहे, इतकं काय म्हणतो आता, डेंजर बनलेले. अगं कसं बनले? खूप छान, जबरदस्त. हे बघा मित्रांनो, एकदम काळं काय झन्नाटे दण बनले, झणझणीत बनलेले मित्रांनो. आणि ही मजा वेगळी आहे. बाजरीच्या भाकरीसोबत, आपण राईससोबत सुद्धा खाऊ शकतो. आमचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.